नमस्कार मित्रांनो. तर आतापर्यंत आपण जे काही ऑर्गॅनिकचे कंपाऊंड आहेत, असायक्लिक असतील किंवा सायक्लिक असतील, त्या कंपाऊंडला नाव कसं द्यायचं यासाठीचे रूल पण बघितलेले आहेत आणि त्या कंपाऊंडचे एक्झाम्पल पण बघितलेत आपण. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा की स्पायरो कंपाऊंड जे आहेत ते स्पायरो कंपाऊंडला कशी नंबरिंग द्यायची, त्याचे काय रूल आहेत हे आपण बघूयात. ओके. तर बिफोर दॅट आपल्याला हे माहिती पाहिजे की स्पायरो कंपाऊंड कशाला म्हणायचं. ठीक आहे. लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो बघा. तुमच्याकडे सपोज हे 4 मेंबर रिंग एक आहे आणि सपोज या ठिकाणी 3 मेंबर रिंग आहे. आपण भरपूर सारे एक्झाम्पल बघूयात. ह्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगेन की एक्झॅक्टली स्पायरो कंपाऊंड कशाला म्हणायचं. ठीक आहे. आता तुम्हाला पण समजायला लागेल बघा, जसे जसे आपण एक्झाम्पल ड्रॉ करूयात तसे तसे. मला सांगा, ह्या 3 कंपाऊंडमध्ये तुम्हाला कॉमन काय दिसतं सांगा बरं. तर लक्षात घ्या, 2 रिंग जर एकाच कार्बनला कनेक्ट असतील तर त्याला म्हणायचं स्पायरो कंपाऊंड. ठीक आहे. जसं की बघा, हे एक रिंग आहे, एक रिंग आहे. हे रिंग जर ह्या एकाच कार्बनला कनेक्ट असतील तर त्या कार्बनला काय म्हणायचं, स्पायरो कंपाऊंड म्हणायचं. आता बघा, हे जे काही कार्बन आहे बघा, हा कार्बन, ह्या एकाच कार्बनला हे पण रिंग कनेक्ट आहे आणि हे पण रिंग कनेक्ट आहे, बरोबर आहे. तसंच बघा, ह्या एक कार्बन जो आहे, एक कार्बन, तो एक कार्बन काय 2 रिंगला कनेक्ट करते, बरोबर आहे, किंवा 2 रिंग एकाच कार्बनला कनेक्ट करत आहे बघा. ह्या एक कार्बनला हे पण रिंग आहे आणि हे पण रिंग आहे बघा. या ठिकाणी ह्या कार्बनला हे पण रिंग आहे आणि हे पण रिंग आहे. ठीक आहे. 2 रिंगमध्ये एक कार्बन काय असतं, कॉमन असतं, आणि त्या कार्बनची जे काय डिग्री असते ऑलवेज 4 डिग्री असते. क्वाटर्नरी कार्बन असतं बघा. बघा, ह्या कार्बनला 1 2 3 4 कार्बन आहेत, त्यामुळे ह्या प्रत्येक स्पायरो कंपाऊंडमध्ये जो एक कार्बन असतो तो कसा असतो, 4 डिग्री कार्बन असतो. ठीक आहे. तर अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, स्पायरो कंपाऊंड म्हणायचं, ज्यामध्ये 2 रिंगमध्ये एक कार्बन काय असणार आहे, कॉमन असणार आहे. ठीक आहे. तर हे झाले स्पायरो कंपाऊंड. आता ह्याचे काय आपण रूल बघूयात. तर रूलमध्ये बघा, आता जसं की मी तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये रूल सांगितलेले आहे बघा, की एखाद्या कंपाऊंडचे नाव लिहिते वेळेस किंवा नाव जर लिहायचं असेल तर काय काय रूल आहे ते सांगितलेलं आहे ना. तसंच ह्यामध्ये बघा, आता तर ऑलवेज बघा, ह्यामध्ये काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही नंबरिंग द्याल, नंबरिंग, त्यावेळेस बघा ऑलवेज नंबरिंग स्टार्ट फ्रॉम ॲडजसंट टू 4 डिग्री कार्बन. हा पहिला रूल आहे. ठीक आहे. काय रूल असेल बघा, ऑलवेज नंबरिंग स्टार्ट फ्रॉम adjacent to 4 डिग्री कार्बन. ठीक आहे. हा झाला पहिला रूल. जो काही तुमचा क्वाटर्नरी कार्बन आहे, त्या कार्बनच्या ॲडजसंटला कार्बन जो आहे त्या कार्बनला ऑलवेज 1 नंबर आला पाहिजे किंवा लोवेस्ट नंबर आला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा, रूल नंबर दुसरा आहे, नंबरिंग स्टार्टिंग फ्रॉम स्मॉलेस्ट टू और स्मॉल रिंग टू बिग रिंग. लक्षात घ्या, स्पायरो कंपाऊंड मधला यस म्हणजे लक्षात ठेवायचे की स्मॉल रिंगला प्रायोरिटी आली पाहिजे. यस म्हणजे काय, स्मॉल रिंगला आपल्याला लोवेस्ट नंबर द्यायचा आहे आणि स्मॉल रिंगकडून तुम्हाला बिग रिंगकडे जायचं. ठीक आहे. काय रूल आहे बघा, ऑलवेज नंबरिंग स्टार्टिंग फ्रॉम ॲडजसंट टू ब्रेझेड कार्बन अँड देन गो थ्रू स्मॉलेस्ट टू बिगेस्ट रिंग. ठीक आहे. हे झालं तुमचं काय, नंबरिंगचं झालेलं आहे. आता नेमिंगमध्ये बघा, तुम्ही मला सांगा, नेमिंगचे आपले काय रूल आहेत सांगा बरं. एखाद्या कंपाऊंडला जर नाव द्यायचं असेल तर आपण कुठला रूल फॉलो करतो सांगा. अगोदर प्रेफिक्स लिहायचं, त्यानंतर वर्ड रूट लिहायचं आहे, त्यानंतर सफिक्स लिहायचं आहे ना. आता प्रेफिक्समध्ये पण 2 प्रकार असतात, एक असतो प्रायमरी प्रेफिक्स, एक असतो सेकंडरी प्रेफिक्स. तर अगोदर कुठला लिहायचा, सेकंडरी प्रेफिक्स लिहायचा. हे सगळे रूल तुम्हाला सांगितले मी सायक्लिक असायक्लिकमध्ये. अगोदर काय लिहा, सेकंडरी प्रेफिक्स लिहा, त्यानंतर लिहायचं कुठला, प्रायमरी प्रेफिक्स, त्यानंतर काय लिहायचे, वर्ड रूट, त्यानंतर काय लिहायचे, प्रायमरी सफिक्स, आणि त्यानंतर लिहायचे सेकंडरी सफिक्स. तर हा रूल आहे तुमचा नेमिंगसाठी. तर लक्षात घ्या, आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आहे बघा, स्पायरो कंपाऊंडमध्ये जो काही तुमचा प्रायमरी प्रिफिक्स असणार आहे तो काय असेल आपल्याला हे बघायचं बरं का. ठीक आहे.
हा जो काय तुमचा प्रायमरी प्रेफिक्स आहे तो काय असला पाहिजे बघा, ऑलवेज प्रायमरी प्रेफिक्स असेल स्पायरो. आता ब्रॅकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही लिहाल त्यावेळेस अगोदर स्मॉल रिंगमध्ये किती कार्बन आहेत हे लिहायचं, त्यानंतर बिग रिंगमध्ये किती कार्बन आहेत हे लिहायचं. म्हणजे बघा ह्यामध्ये स्मॉल रिंगमध्ये किती कार्बन आहेत ते लिहा, त्यानंतर बिग रिंगमध्ये किती कार्बन आहेत हे लिहायचं. तर हे जे काय असेल तुमचं हे स्पायरो कंपाऊंडसाठी काय असणार आहे, प्रायमरी प्रेफिक्स असणार आहे. बाकी सफिक्स काय असतात, सेकंडरी प्रायमरी सफिक्स काय असतात, त्यानंतर सेकंडरी प्रेफिक्स काय असतो, वर्ड रूट काय असतो, हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर चला आता आपण काय करूयात, डायरेक्टली एक्झाम्पल घेऊयात आणि त्याचे आपण नॉमेनक्लेचर लिहूयात. ठीक आहे. तर बघा मी काय तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे या ठिकाणी. हे एक एक्झाम्पल आहे. हे एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल बघूयात आपण. त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल आपण बघूयात. तर बघा ह्याच्यामध्ये आपण काय आता ह्यांचे नॉमेनक्लेचर बघायचे आपल्याला. ठीक आहे. तर लक्षात घ्या आता हा जो काय पहिला कंपाऊंड आहे हा आपला काय झाला, ब्रीज हेड आपला हा काय झाला 4 डिग्री कार्बन झाला. आता आपल्याला ऑलवेज नंबरिंग स्टार्टिंग फ्रॉम ॲडजस्टंट टू 4 डिग्री कार्बन करायचं आहे ना. आणि त्यानंतर बघा काय बघायचं आपल्याला, आता जर 2 रिंग जर वेगवेगळे असतील, एक छोटी आणि एक मोठी रिंग जर असेल तर ऑलवेज एक नंबर कशाला गेला पाहिजे, स्मॉलेस्ट रिंगला गेला पाहिजे. तुम्ही मला सांगा या ठिकाणी किती कार्बनची रिंग आहे, 1 2 3. या ठिकाणी पण 1 2 3. कंपाऊंड तुमचा सिमेट्रिक आहे त्यामुळे कुणीकडून नंबरिंग स्टार्ट करा. बघा आता मी इथून करणार आहे, एक तर इथून करू शकतो किंवा इथून करू शकतो किंवा इथून करू शकतो किंवा इथून करू शकतो, सेमच आहे. 1 2 3 इथं 4 असेल. आता 5 तुम्ही वरून द्या किंवा खालून द्या, कसंही करा. ठीक आहे. 4 त्यानंतर हे 5 असेल 6 आणि हे 7. मला सांगा ह्या कंपाऊंडमध्ये काय सेकंडरी प्रेफिक्स आहे का, नाही. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे का, नाही. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे का, नाही. त्यामुळे सिंपल नॉमेनक्लेचर असणार आहे. ह्याला लिहायचं बघा स्पायरो. मला सांगा ब्रॅकेटमध्ये इकडं 3 कार्बन इकडं 3 कार्बन, 3 3 कार्बन झाले. टोटल कार्बन किती आहेत कंपाऊंडमध्ये, 7 कार्बन आहेत. त्यामुळे काय येईल तुमचं नाव हेप्ट येणार आहे. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहेत त्यामुळे काय येईल ANE. हे ह्याचं नाव असेल काय असेल, स्पायरो 33 हेप्टेन असणार आहे. मला सांगा आता सेकंड कंपाऊंडमध्ये हा तुमचा 4 डिग्री कार्बन झाला. तुम्हाला नंबरिंग सांगा बरं, ह्या 2 कार्बनला द्याल का ह्या 2 कार्बनला द्याल. मी तुम्हाला रूल काय सांगितलेला आहे की स्पायरो कंपाऊंडमध्ये ऑलवेज नंबरिंग स्टार्ट फ्रॉम ॲडजस्टंट टू 4 डिग्री कार्बन अँड गो थ्रू स्मॉलेस्ट टू बिग रिंग. हे तुमची स्मॉलेस्ट रिंग आहे, हे बिग रिंग आहे. ह्याला 1 द्या, ह्याला 2 3 4 5 6 7 8. काय लिहायला सांगा ह्याचं नाव स्पायरो. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये असेल इकडं 3 कार्बन इकडं 4 कार्बन, सो 3 4. टोटल 8 कार्बन आहेत. ऑक्ट. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे ANE. हे ह्याचं नाव असेल. ठीक आहे. मला सांगा आता थर्डमध्ये काय नाव असेल सांगा बरं.
हा तुमचा कुठला कार्बन आहे, 4 डिग्री कार्बन आहे. आपल्याला नंबरिंग कुण्या कार्बनला द्यायचे किंवा कुण्या रिंगला द्यायचे, ज्या रिंगमध्ये कमी कार्बन आहेत. तर ह्या रिंगमध्ये बघा कमी कार्बन आहेत किंवा स्मॉलेस्ट रिंग आहे. ह्याला 1 नंबर द्या, ह्याला 2 नंबर द्या आणि ह्याला 3 नंबर द्या. आता इथून बघा 4 नंबर वर द्यायचं का खाली द्यायचं हे आपल्याला बघितलं पाहिजे. बघा 3 नंबर इथं 4 आणि 5 नंबरला जर दिलं तर 5 नंबरला डबल बॉन्ड, 4 नंबरला ब्रोमिन येतोय. इथं 4, 5, 6 नंबरला डबल बॉन्ड येतोय. आपला रूल काय सांगतो बघा, मल्टिपल बॉन्डला लोवेस्ट नंबर आला पाहिजे. मग इथं 4 द्या, वरी काय द्याल 4 द्या. या ठिकाणी 5, 6, 7 आणि 8. सांगा बरं याचं नाव काय असेल. आता ह्याच्यामध्ये सबस्टिट्युएंट आहे, काय लिहाल तुम्ही ह्याचं नाव 4 ब्रोमो. त्यानंतर काय असणार आहे स्पायरो. ब्रॅकेटमध्ये असेल इकडं 2 कार्बन, इकडं 1, 2, 3, 4, 5 कार्बन, 2, 5. टोटल कार्बन किती आहेत सांगा ह्याच्यामध्ये 8 कार्बन आहेत. म्हणजे काय येणार आहे याचं ऑक्ट येणार आहे. 5 नंबरला डबल बॉन्ड आहे त्यामुळं 5 ह्याचं नाव असेल. ठीक आहे, 4 ब्रोमो स्पायरो 2, 5 ऑक्ट 5 ह्या कंपाऊंडचं नाव असेल. खूप इझी आहे बघा, ह्याच्यामुळे तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही आहे. ठीक आहे, फक्त रूल लक्षात ठेवा, ऑलवेज 1 नंबर कुण्या रिंगला गेला पाहिजे किंवा कुठे दिला पाहिजे, ॲडजस्टंट टू 4 डिग्री कार्बन. त्यानंतर स्मॉलेस्ट रिंग टू बिगेस्ट रिंगकडे जायचं. ठीक आहे, आता खाल्लं एक्झाम्पल बघा, ह्याच्यामध्ये काय असेल बघा, इकडे बी 3 कार्बन, इकडे बी 3 कार्बन. मला सांगा ह्या कार्बनला 1 नंबर द्याल का ह्या कार्बनला 1 नंबर द्याल. जर पॉसिबिलिटी असेल तर तुम्हाला मल्टिपल बॉन्डला लोवेस्ट नंबर आला पाहिजे. हा बी रूल आपल्याला लक्षात ठेवायचा. ह्याला 1 नंबर द्या, 2, 3, 4, 5, 6 आणि हे एक 7 असणार आहे. सांगा नाव काय असेल 1 मिथाइल स्पायरो. ब्रॅकेटमध्ये असेल बघा 3, 3. टोटल कार्बन किती आहेत 7 कार्बन आहेत. म्हणजे काय असणार आहे हेप्ट. 1 नंबरला डबल बॉन्ड आहे त्यामुळे 1 असेल. किंवा जर 1 नंबरला डबल बॉन्ड असेल तर पोझिशन नाही जर लिहिलात तरी तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सांगा बरं आता मला सांगा, हा तुमचं काय असेल 4 डिग्री कार्बन आहे. तुम्ही नंबरिंग स्मॉल रिंगला द्याल का बिगेस्ट रिंगला द्याल. 1 नंबर स्मॉलेस्ट रिंगला द्याल. सिमेट्रिक आहे, इकडं द्या, ह्याला 1 नंबर, ह्याला 2 नंबर, ह्याला 3 नंबर, इकडं 4 द्या किंवा इकडं 4 द्या. 4, 5, 6, 7. नाव काय असेल सांगा ह्याचं स्पायरो. ब्रॅकेटमध्ये असेल इकडे किती कार्बन आहेत बघा 2, इकडं 1, 2, 3, 4, 2, 4. टोटल कार्बन किती आहेत 7 कार्बन आहेत. त्यामुळं हेप्टा असेल का हेप्टा असेल सांगा बरं. रूलमध्ये सांगितलं एखाद्या कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड एकापेक्षा जास्त जर असतील तर वर रूटला ए लावायचं, त्यामुळे आपण हेप्टा केलेलं आहे. त्यानंतर बघा आता 1,5 डायईएनई ह्याचं नाव असेल. ठीक आहे, आता ह्या कंपाऊंडचं सांगा बरं काय असणार आहे. तुमचा हा कुठला 4 डिग्री कार्बन आहे. 1 नंबर तुम्हाला ह्या डबल बॉन्डला द्यायचा आहे का ह्या स्मॉलेस्ट रिंगला द्यायचं आहे. स्मॉलेस्ट रिंगला द्यायचं आहे. इथं 1 नंबर असेल, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. आता 5 इकडं द्या किंवा इकडे द्या, सिमेट्रिक आहे. इथं 5 असेल, 6, 7 आणि हे 8. नाव काय असेल सांगायचं स्पायरो. ब्रॅकेटमध्ये असेल इकडं 3 कार्बन, इकडं 4 कार्बन, 3, 4. ब्रॅकेट क्लोज करा. टोटल किती कार्बन आहेत 8 कार्बन आहेत. त्यामुळे काय असेल ऑक्ट. कार्बन कार्बन डबल बॉन्ड 2 वेळेस आहे त्यामुळं ऑक्टा असेल. आणि कुठल्या कार्बनला आहे बघा 5,7 डायईएनई ह्याचं नॉमेनक्लेचर असणार आहे. ठीक आहे, आता ह्या कंपाऊंडचं सांगा बरं काय असेल. तुमचा हा कुठला कार्बन आहे 4 डिग्री कार्बन आहे. इकडे किती कार्बन आहेत बघा 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. सिमेट्रिक रिंग आहे बरोबर आहे, म्हणजे रिंगमध्ये सिमेट्रिक आहे. आता मला सांगा ह्यामध्ये 1 नंबर ह्याला द्याल का इकडल्या कंपाऊंडला द्याल सांगा बरं. जर सिमेट्रिक रिंग असेल त्यावेळेस मल्टिपल बॉन्डला लोवेस्ट नंबर आला पाहिजे. त्यामुळे त्या नंबरी मग 1, 2, 3, 4 या ठिकाणी 5 असेल. मला सांगा 6 नंबर ह्या कार्बनला द्याल का ह्या कार्बनला द्याल. ऑब्वियसली तुम्हाला ह्या कार्बनला द्यावं लागेल का तर सबस्टिट्युएंटला लोवेस्ट नंबर आला पाहिजे. 5 हे 6 असेल, हे 7, 8 आणि हे 9 असेल. लिहा बरं नाव कसं लिहायला आता 2 ब्रोमो अल्फाबेटिकली लिहायचं आहे ना 2 ब्रोमो. त्यानंतर असेल 6 क्लोरो. त्यानंतर असेल कंपाऊंडमध्ये बघा स्पायरो. इकडे किती कार्बन आहेत 1, 2, 3, 4 आणि इकडं 4 आहेत.
4 4, टोटल कार्बन किती झाले 9 कार्बन आहेत, त्यामुळे काय असेल नॉन, आणि 1 नंबरला काय आहे ENE डबल बॉन्ड, त्यामुळे नॉन ENE नाव असेल याचं. ठीक आहे, हे तर खूप इझी आहे बघा. ह्याला एक काय, ह्याला 1 द्या, 2 3 4 5, काय नाव असेल याचं स्पायरो, ब्रॅकेटमध्ये इकडे 2 कार्बन, ह्या ठिकाणी 2 कार्बन, 2 2, टोटल किती कार्बन आहेत 5 कार्बन आहेत, म्हणजे काय असणार आहे पेंट, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, काय येईल तुमचं ENE. तर अशा पद्धतीनं नाव असणार आहे स्पायरो कंपाऊंडचे. ठीक आहे, आपण आणखी काय एक्झाम्पल बघूयात, म्हणजे तुमचे जे काय डाऊट आहेत ते सगळे आपण क्लिअर करूयात ह्याच व्हिडिओमध्ये. ठीक आहे, लक्षात आहे बघा. आता 9वा कंपाऊंड आपण बघूयात. ठीक आहे, हे काय एक्झाम्पल आहेत बघा, त्याचं आपण नाव बघूयात. तर पहिलं एक्झाम्पल बघा, आता 9वा एक्झाम्पल खूप इझी आहे बघा. तुम्हाला फक्त रूल वाईज, म्हणजे जे काय आपले मेन रूल आहेत ते रूल अप्लाय करत करत बघितलं पाहिजे. तर पहिला रूल काय आपला सांगा, की हे कुठला कार्बन आहे अगोदर, कुठला कंपाऊंड आहे बघा अगोदर, कुठला कंपाऊंड आहे स्पायरो कंपाऊंड आहे, हा तुमचा 4 डिग्री कार्बन आहे. आपला रूल काय सांगतो, ऑलवेज नंबरिंग स्टार्टिंग फ्रॉम ॲडजसंट टू 4 डिग्री कार्बन, आणि त्यानंतर गोज थ्रू स्मॉलेस्ट रिंग टू बिगेस्ट रिंग. ठीक आहे, आता स्मॉल रिंग कुठली आहे, हे आहे, इकडं बिग रिंग आहे, ह्याला 1 नंबर द्या, ह्याला 2 नंबर द्या, ह्याला 3 नंबर द्या. आता इथून पुढं बघायचं तुम्हाला की 4 नंबर वर द्याल का 4 नंबर खाली द्याल. बघा 4 नंबरला इथं क्लोरीन आहे डबल बॉन्ड आहे, इकडं पण 4 नंबरला ब्रोमिन आणि डबल बॉन्ड आहे, सेमच आहेत. मग त्यावेळेस अल्फाबेटिकली ऑर्डर बघायचं आहे. इथं क्लोरीन, इथं ब्रोमिन, अल्फाबेटिकली पहिलं कोण येतं ब्रोमिन येणार आहे, त्यामुळं ह्याला 4 नंबर असेल, हा 5 नंबर असेल, 6 7 आणि हा एक 8 असेल. सांगा याचं नाव काय असेल. ह्याचं नाव लिहिते वेळेस काय लिहाल तुम्ही, अल्फाबेटिकली लिहायचं आहे 4 ब्रोमो, त्यानंतर असेल 8 क्लोरो, कुठला कंपाऊंड आहे स्पायरो कंपाऊंड, स्पायरो, ब्रॅकेटमध्ये बघा इकडं 2 कार्बन, इकडं 1 2 3 4 5 कार्बन, म्हणजे 2 5, टोटल किती कार्बन आहेत 8 कार्बन, त्यामुळं काय येईल सांगा ऑक्ट आणि ऑक्टा येणार आहे, कारण डबल बॉन्ड 2 आहेत. कुठल्या कुठल्या पोझिशनला डबल बॉन्ड आहेत 4, 7 डाय ENE, ह्याचा आन्सर असेल. काय आन्सर असेल बघा 4 ब्रोमो 8 क्लोरो स्पायरो 2 5 ऑक्टा 4 7 डाई, हे याचं नाव असणार आहे. आता एक खाल्ला एक्झाम्पल बघा बरं, 10 नंबरचं एक्झाम्पल.
तर इथं पण बघा आता हा तुमचा 4 डिग्री कार्बन आहे. तर ऑलवेज नंबरिंग स्टार्टिंग फ्रॉम ॲडजसंट टू 4 डिग्री कार्बन अँड देन गो थ्रू स्मॉलेस्ट टू बिगेस्ट रिंग. बघा हे पण 1 2 3 4 ह्या रिंगमध्ये पण 4 कार्बन आहेत, ह्या रिंगमध्ये पण 4 कार्बन आहेत. आता नंबरिंग तुम्ही या ठिकाणून नंबरिंग सुरू कराल का या ठिकाणाहून कराल का या ठिकाणाहून कराल सांगा बरं. आता तुम्ही म्हणाल सर या ठिकाणून जर केलं तर मल्टिपल बॉन्डला बी 1 नंबर येतोय आणि ब्रोमिन तुमचा अल्फाबेटिकली पहिला त्यामुळे त्याला पण एकच नंबर येणार आहे ना. पण बघा इकडून जर नंबरिंग दिली मी 1 2 3 4 5 6 किंवा इकडून 6, तर अशी जर नंबरिंग दिली तर पहिल्या मल्टिपल बॉन्डला 1 नंबर येतोय. पण इकडून जर बघितलं ह्या मल्टिपल बॉन्डला किती नंबर येतोय बघा 1 2 3 4 5 6 नंबर येणार आहे ना. आणि मी इकडून जर नंबरिंग स्टार्ट केली तर 1 2 3 नंबरला मल्टिपल बॉन्ड येणार आहे. त्यामुळे करेक्ट तुमचं काय असेल, एक तर इथून द्या किंवा इथून द्या. तर मला सांगा फ्लोरीन किंवा आयोडीनपैकी पहिलं कोण येतं? ऑब्वियसली फ्लोरीन येणार आहे. त्यामुळे काय करा मग ह्याला 1 नंबर द्या, 2 3 4 इथं 5 असेल. आता 6 वरी द्याल का खाली द्याल? वरी द्यावं लागेल. 6 7 8 आणि या ठिकाणी 9. ठीक आहे. लिहा आता नाव. आता नाव लिहितोय अल्फाबेटिकली लिहायचं. पहिलं ब्रोमिन येणार आहे त्यामुळे लिहा 6 ब्रोमो. त्यानंतर असणार आहे 1 फ्लोरो. त्यानंतर असेल कुठला 4 आयोडो. किती कार्बन आहे टोटल किंवा लिहा स्पायरो. ह्या ब्रॅकेटमध्ये 4 कार्बन, ह्या रिंगमध्ये 4 ह्या रिंगमध्ये 4 कार्बन म्हणजे 4 4 असेल. त्यानंतर सांगा किती कार्बन आहेत? 9 कार्बन. त्यामुळे नोना येणार आहे, नोना, कारण मल्टिपल बॉन्ड एकापेक्षा जास्त आहेत. आता सांगा मल्टिपल बॉन्ड कुठल्या कुठल्या पोझिशनला आहेत? 1 3 6 ट्राय ENE हे ह्याचं नाव असेल. ठीक आहे. 6 ब्रोमो 1 फ्लोरो 4 आयोडो स्पायरो 4 4 नोना 1 3 6 ट्राईन हेच नाव असणार आहे. ठीक आहे. आता त्यानंतर बघा हा जो काही कंपाऊंड आहे तर हे तुमचा कुठला कार्बन आहे? 4 डिग्री कार्बन आहे. नंबरिंग कसे लिहायचे? ॲडजसंट टू 4 डिग्री कार्बन देन स्मॉलेस्ट टू बिगेस्ट. ह्या दोन्ही रिंगमध्ये सेम कार्बन आहेत. इथं तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर बघावं लागेल. इथं मिथाईल आहे, इथाईल आहे, क्लोराईड आहे आणि फ्लोराईड आहे. अल्फाबेटिकली पहिले कोण येणार आहे? क्लोरीन येणार आहे. त्यामुळे ह्याला 1 नंबर द्या. इथं 2 नंबर येईल, इथं 3 नंबर येईल. मिथाईल इथाईलपैकी अल्फाबेटिकल पहिलं इथाईल येतं त्यामुळं इथं 4 द्या आणि या ठिकाणी 5 द्या. लिहा आता नाव याचं. अल्फाबेटिकलीच लिहायचं आहे. 1 क्लोरो. त्यानंतर कोण येतं? 4 इथाईल. त्यानंतर 2 फ्लोरो. त्यानंतर 5 मिथाईल. कुठला कंपाऊंड आहे? स्पायरो. त्यामुळे लिहा स्पायरो. ब्रॅकेटमध्ये इकडं 2 कार्बन आहेत त्यामुळे 2 2. टोटल कार्बन किती आहेत? 5 आहेत त्यामुळं पेंट येईल का पेंटा येईल. डबल बॉन्ड 2 आहेत त्यामुळे पेंटा. कुठल्या कुठल्या पोझिशनला आहेत? 1 4 डाय ENE हे ह्याचं नॉमेनक्लेचर असणार आहे. ठीक आहे. आता ह्या कंपाऊंडचे बघा बरं काय असेल. बघा हा जो आहे हा तुमचा कुठला कार्बन आहे? 4 डिग्री कार्बन आहे. 4 डिग्री. तर आपला रूल काय सांगतो सांगा बरं, की ऑलवेज नंबरिंग स्टार्टिंग फ्रॉम ॲडजसंट टू 4 डिग्री कार्बन आणि देन गो थ्रू स्मॉलेस्ट टू बिगेस्ट. ह्याला 1 नंबर द्या, 2 नंबर द्या, 3 नंबर द्या, 4 नंबर द्या. मला सांगा 5 नंबर इथं द्याल का वर द्याल? ऑब्वियसली मल्टिपल बॉन्डला लोवेस्ट नंबर आला पाहिजे. ह्याला 5 नंबर द्या, ह्याला 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर आणि हा एक 9 नंबर असे नंबरिंग असेल. नाव लिहिते वेळेस अल्फाबेटिकली लिहायचं आहे. 9 ब्रोमो. त्यानंतर कुठला असेल बघा 5 इथाईल. त्यानंतर 6 मिथाईल. त्यानंतर 7 ह्याला आपण नायट्रो म्हणतो बरं का, नायट्रो. 7 नायट्रो. कंपाऊंड कसा आहे? स्पायरो कंपाऊंड आहे त्यामुळे काय लिहा स्पायरो. ब्रॅकेटमध्ये बघा इकडं 3 कार्बन, इकडं 1 2 3 4 5 कार्बन त्यामुळं 3 5. ब्रॅकेटमध्ये लिहिते कसं लिहायचं तुम्हाला सांगितलं अगोदर. स्मॉल रिंग त्यानंतर बिग रिंग लिहायचं. हे झालं. टोटल किती कार्बन आहेत? 9 कार्बन. त्यामुळे नोन असेल का नोना असेल? मल्टिपल बॉन्ड 2 आहेत त्यामुळे नोना असेल. कुठल्या कुठल्या कार्बनला आहे? 1 5 डाय ENE ह्याचं करेक्ट नाव असणार आहे. ठीक आहे. आता ह्या कंपाऊंडला बघा बरं कसं असेल. तर हा तुमचा काय असेल? स्पायरो कार्बन आहे.
किंवा 4 डिग्री कार्बन आहे बघा. इकडे 1 2 3 4 कार्बन, 1 2 3 4 कार्बन आहेत, है ना. तर नंबरिंग तुम्ही कोणी स्टार्ट कराल बघा. ह्याला 1 नंबर द्यावा लागेल कारण मल्टिपल बॉन्डला लोवेस्ट नंबर येतोय. 1 2 3 4 5. आता 6 7 ह्याला द्याल का? 6 7 वर द्याल, वर दिले पाहिजे 5 6, या ठिकाणी 7 8 आणि 9. लिहिते वेळेस काय लिहाल बघा. 1 इथाईल 7 मिथाईल काय असेल स्पायरो. ब्रॅकेटमध्ये काय असणार बघा. इकडं 4 कार्बन, इकडं 4 कार्बन, 4 4. टोटल कार्बन 9 आहेत, त्यामुळे असेल 9 आकार. मल्टिपल बॉन्ड एकापेक्षा जास्त आहेत. त्यानंतर कुठल्या कार्बनला बघा 1,7 डायईएनई हे याचं नाव असणार आहे. ठीक आहे. दुसरा कंपाऊंड बघा. आता शेवटचा कंपाऊंड राहिलेला आहे. ह्या कार्बनला काय करा, 4 डिग्री कार्बन आहे, ह्याला 1 द्या, ह्याला 2 द्या, ह्याला 3 द्यायचे. आता 4 नंबर इथायलला येईल का मिथायलला येईल? इथायलला येणार आहे. इथं 4 असेल, या ठिकाणी 5 असेल, 6 आणि या ठिकाणी 7 असणार आहे. लिहा. आता नाव लिहितोस काय लिहायचं? 4 इथाईल 7 मिथाईल स्पायरो. ब्रॅकेटमध्ये काय असेल सांगा. इकडे 2 कार्बन, इकडं 4 कार्बन, त्यामुळे 2 4 1 2 3 4 कार्बन आहेत. टोटल कार्बन किती आहेत? 7 कार्बन, त्यामुळे काय असणार आहे? हेप्टा असेल का? हेप्टा असेल, हेप्टा असणार आहे कारण कार्बन कार्बन डबल बॉन्ड एकापेक्षा जास्त आहेत. कुठल्या पोझिशनला मल्टिपल बॉन्ड आहे बघा. 1,4,6 किती मल्टी बॉन्ड? 3, त्यामुळं ट्रायईएनई. तर अशा पद्धतीने हे असणार आहे तुमचं नॉमेनक्लेचर ऑफ स्पायरो कंपाऊंड. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल कुठल्या कंपाऊंडमध्ये तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगायचं की कुठल्या कंपाऊंडमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहे ते. ठीक आहे. तर चला या ठिकाणी थांबूयात. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे बायसायक्लिक कंपाऊंडचे नॉमेनक्लेचर. ठीक आहे.